नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची मुख्य आनंदाची बातमी आहे आजची ब्रेकिंग न्यूज 21 जूनचे अपडेट। पेन्शन कम्युटेशन्स जुनी पद्धत बंद, डिजिटल साइन अनिवार्य, जुलै पासून नवीन नियम। या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी आर्यम डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। 21 जूनची पेन्शन धारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलोय। तुम्ही शासकीय कर्मचारी असाल किंवा पुढच्या महिन्यात निवृत्त होणार असाल तर हा व्हिडिओ कोठेही स्किप करू नका, कारण 1 जुलै 2026 पासून पेन्शन कम्युटेशन म्हणजे पेन्शन अंशतः रूपांतरणाच्या नियमात मोठा बदल होत आहे। आता कम्युटेशन फॉर्मवर हाताची सही, मॅन्युअल सिग्नेचर पूर्णपणे बंद होणार आहे। त्याऐवजी डिजिटल स्वाक्षरी, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणून किंवा ई साइन अनिवार्य केली आहे। सही नसेल तर तुमचे कम्युटेशन क्लेम अडकू शकतो। नेमका नवीन नियम काय आहे? सरकारने निर्णय काय घेतला आहे? तुम्हाला काय तयारी करावी लागेल? सर्व माहिती आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया। 21 जूनची ब्रेकिंग न्यूज। ही न्यूज पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया समोरची माहिती। पेन्शन कम्युटेशनचे नियम बदलले। जुलै पासून हाताची सही बंद करण्यात येणार आहे। मुख्य बदल काय आहेत? 1 जुलै 2026 पासून सर्व कम्युटेशन अर्ज 100% डिजिटल। 2 हस्तलिखित स्वाक्षरी, मॅन्युअल सिग्नेचर स्वीकारली जाणार नाही। 3 DSC डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट किंवा ई साइन बंधनकारक। सरकारने निर्णय काय घेतला? त्याची मुख्य कारणे आहेत। कारण क्रमांक 1, प्रक्रिया वेगवान होणार। फाईल टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरणार नाही, एकाच टेबलवर काम होईल। कारण नंबर 2, 100% सुरक्षा आणि पारदर्शकता, फसवणूक चुका टाळता येतील। 4 पेन्शन धारकांनी आता काय करावे? 1 विभागाकडून डिजिटल प्रक्रियेची माहिती आधीच समजून घ्या, जाणून घ्या। 2 मोबाईल नंबर, आधार कार्ड अपडेट ठेवा। ई साइन साठी OTP त्यावर येणार आहे। 3 फॉर्म सबमिट करताना सर्व माहिती अचूक भरा। एकदा भरली की पुन्हा चेक करा। पूर्ण चेक झाल्याशिवाय सबमिट करू नका। फॉर्म पूर्ण बरोबर असेल तर सबमिट करा। निष्कर्ष व आव्हान, हा निर्णय प्रक्रिया सोपी व सुरक्षित करेल। सर्व पेन्शनर मित्रांना शेअर करा, जेणेकरून पुढच्या महिन्यात धावपळ होणार नाही। महत्वाची टीप, DSC म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट हे ई टोकन स्वरूपात मिळते व त्यासाठी फी भरावी लागते। तर हीच क्रिया मोफत आपण करू शकतो। ई साइन हे आधार OTP वर आधारित मोफत मिळते, म्हणून ई साइन OTP हा पर्याय स्वीकारा। तर मित्रांनो, शासकीय पेन्शन प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान आणि 100% सुरक्षित होण्यासाठी सरकारने हा डिजिटल स्वाक्षरीचा नियम आणि निर्णय घेतला आहे।
1 जुलै 2026 पासून हाताची सही बंद होणार आहे हे लक्षात ठेवा. तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक आहे का, DSC आहे काय, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आहे का, हे आजच तपासून घ्या. कारण एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे कम्युनिकेशन क्लेम महिने अडकू शकतो. म्हणूनच तुमच्या माहितीतील जे कर्मचारी पुढच्या 2-3 महिन्यात निवृत्त होतात त्यांना हा व्हिडिओ त्वरित शेअर करा. त्यांची धावपळ वाचेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन सरकारी अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन सोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.